तर माझी जपानची जर्नी सुरू झाली आहे. मी घरून निघाली आहे. इट्स अन 11:45 फ्लाईट टू सिंगापोर एअरलाईन्सची फ्लाईट आहे. इकडून 5.5 तासाचा सिंगापोरला प्रवास आहे. त्याच्यानंतर 2 ते 2.5 तासांचं लेओव्हर आहे आणि मग तिकडून 6.5 तासाची फ्लाईट आहे टू टोकियो. सो लेट्स गो. ओके, सो फायनली मी सेटल झाली आहे. लाऊंजमध्ये बसली आता आणि सगळं बघते, घेतलंय ना वगैरे वगैरे, चालूच आहे काही ना काहीतरी. बरं आत्ता काय झालं माहिती आहे का? हे बघा, आज सॅटर्डे असल्यामुळे मी गेले होते हनुमानाच्या देवळात, दिवा लावला तिकडे आणि नमस्कार करायला गेले तर ते खांब होतं तिकडे, घासला माझा हात. मस्त व्हाईटवर असा प्रसाद दिलाय मला हन्नूने. आज सकाळी 4:30ला उठले ॲक्च्युली मी, कारण एक मला गुरुचरित्राचा अध्याय वाचायचा होता. मग माझ्या लक्षात आलं की अरे वा, आता शेवटचे 3 अध्याय आहेत. आणि मग मी ते अध्याय संपवले, आवरलं सगळं. परत छोटं जे काही होतं ते टाकलं बॅगेत आणि निघाले एअरपोर्टला आणि पोचले. आणि आता बसली, आता मी आता शांतपणे आता मी खाते, कारण मी नॉर्मली ब्रेकफास्ट 10 नंतर करते. सो दॅट्स इट, दॅट्स दी अपडेट. आता इथून वेट करायचं आहे, 11:30ची फ्लाईट आहे. सो तेव्हा भेटूयात पुन्हा. सगळ्यात आधी म्हणजे मुंबई टू सिंगापोरची माझी ही 5 तासाची फ्लाईट. मस्त सीट मिळाली. त्यानंतर मला व्हेज जेवण, जसं मी आधी प्री बुक केलं होतं माझं मील, तसं मला मिळालं. सो आय एम व्हेरी हॅपी. जनरली मी बाहेर असताना मीठ खातच नाही. आता मी कम्प्लीट व्हेजिटेरियन झाली असं मला वाटतं. त्यातल्या त्यात मी खाल्लं तर मी अंड वगैरे खाते, पण मीठ तर अजिबातच खात नाही. ओके, सो मी आता सिंगापूरला पोहोचली आहे. अँड द फर्स्ट थिंग दॅट आय हॅव टू डू इज गेट अ नाईस कप ऑफ हॉट टी. काय ना, आपण किती म्हटलं की ओके मी नाही खाणार आहे काही असं होत नाही. आणि मम्मीचे इन्स्ट्रक्शन्स होते, मस्त एन्जॉय कर, मस्त खा, सगळं खूप खाल्लं. बट इट वॉज अ व्हेरी गुड फ्लाईट. आणि मस्त कॉमेडी फिल्म पाहिली मी. आणि आता माझी इकडून फ्लाईट आहे 10:30 वाजताची. सो द गेट इज नियर. दॅट्स इट. सी यू. त्याच्यानंतर डायरेक्ट टोकियो. गुड मॉर्निंग. ॲज यू कॅन सी माय स्लीपी फेस. झोपून गेले होते मी. आय जस्ट कुडंट गेट मायसेल्फ टू वेक अप अँड हॅव ब्रेकफास्ट. आता उतरीन तेव्हा मी काहीतरी कॉफी वगैरे पिईन, बट अदरवाईज आय जस्ट स्लेप्ट. आता आपला हा टाईम होता ना, म्हणजे इंडियन टाईम प्रमाणे बरोबरच बरोबर 4 ओके. आता आम्ही लँड केलंय टोकियोला. अमेझिंग यार. बट इट वॉज अ व्हेरी लॉंग फ्लाईट. सो but the hassle-free ride was in fact entire travel. Actually, I was traveling for 6 and 5 by 3 hours over 13 hours. I was in travel only. But yeah, finally I'm here in Japan. Yay! Ta-da!